डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2 आणि सीझन 2 मध्ये येत असताना आपण पाहतो आजचा तिसरा दिवस पाचशे 2 दिवस गुणे गोविंदानं पार पडले आजचा तिसरा आणि तिसऱ्या दिवसामध्ये येत असताना आपण पाहतोय ग्रुप एच मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. तुर्तास दोन कर्णधार आणि दोन कर्णधारांमधील ती ग्रँड एंट्री. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ यंदाच्या वर्षामध्ये काही युनिक असं आपल्याला पाहायला मिळतं आणि यंदाच्या वर्षामध्ये ग्रँड एंट्री दोन मराठमाळा लुकमध्ये आता दोन कर्णधारांची ती आपण एंट्री पाहणार आहोत. एकीकडे टीम प्लेयर्स आहे, पाचच्या हंगामामधील सीझन 1 चा चॅम्पियन संघ आहे आणि त्यांच्या विपक्ष एक असा संघ खऱ्या अर्थानं आयोजक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे असा आई एकविरा नारंगी नगरीतील तो संघ आहे. आणि आयोजक चिराग रेडी आहात? आपण डीजेच्या दिशेने वळतो आणि त्या डीजेच्या धुंदवर आणि त्या दोन कर्णधारांची आता आपण एंट्री पाहणार आहोत. येस डीजे. छत्रपती शिवाजी महाराज की जणू तलवारीची धार. प्रत्येकाच्या हृदयात आज खऱ्या अर्थानं श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं रक्त सातत्यानं अगदी आपण पाहायला गेलं तर कित्येक वर्ष, परंतु आज प्रत्येकाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार आहे असे आपले राजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं मावळ्यांचा रूप खऱ्या अर्थानं आता हे दोन कर्णधार आहेत. जास्त वेळ न घेता मी टॉस साठी आमंत्रित करतोय. ह्या स्पर्धेचे आयोजक अर्थातच जतीनजी तांडेल साहेब आणि त्यांच्या सोबतीनं अविनाश पाटील आपण दोघांनी यायचे. एकत्रित आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. जतीन आपण तेथून नाणं देखील घेऊन यायचंय. सोबतीनं अविनाश पाटील साहेब आपण देखील यायचे. दोन जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. ग्रुप एच आणि त्यातील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. दोन संघातील अशी लढत, कागदीपत्री दोन्ही संघ तितके स्ट्रॉंग आहेत आणि त्यातील ती लढत आपण पाहणार आहोत. एकीकडे डीसीसी आहे, दुसरीकडे पियुष NPL आहे. परंतु ह्या वेळेला नारंगी प्रीमियर लीग नव्हे तर नवापूर प्रीमियर लीग आहे. त्यात आता कॉल द्यायचा आहे. डीसीसी असा आवाज आणि NPL येतोय. NPL येतोय अर्थातच टीम प्लेयर संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा असं नसतं व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, खऱ्या अर्थानं पाचच्या हंगामातील आपण चॅम्पियन आहात. परंतु यंदाच्या वर्षामध्ये येत असताना काहीसं नाविन्य आपण पाहतोय. कशा प्रकारे हा स्पर्धेचा उल्लेख कराल आणि समोरच्या संघाबद्दल कशा प्रकारची रणनीती असेल? गेल्या वर्षी पण DCCने चांगलं आयोजन केलेलं आणि यावर्षी पण आमची अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त केलं आहे. तर खूप खूप आभार मानेन जतीन तांडेल आणि टीम. जेवढं तुम्ही केलं आहे गेल्या वर्षी पण यावर्षी पण त्याच्या पुढे गेलात, असंच करत राहा आमची अपेक्षा आहे. थँक्यू. आणि समोरच्या टीमबद्दल गेला तर ते पण जुनी जाणती टीम आहे. तर त्यांना बीट करायचा प्रयत्न करू आणि 20 रनमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. पियुष तुझ्या दिशेने येतोय. खऱ्या अर्थानं आपण चांगले आयोजक आहात. मला वाटतं यंदाच आपलं तिसरं वर्ष असेल, परंतु पाचच्या 2 वर्षामध्ये सर्वाधिक मोठा वाटा नारंगी प्रीमियर लीग आणि पियुषचा सातत्याने आम्ही जवळून पाहिलेला आहे. ह्या आयोजनामध्ये आणि ह्या नवापूर नगरीमध्ये येऊन कशा प्रकारे हा मावळ्या लुकमध्ये कशा प्रकारे फील करतोय आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच चांगलं केलेलं आहे. गेल्या वर्षी आम्हाला इकडे खेळायला संधी नाही भेटली, टीम फुल झालेल्या त्या कारणाने आम्ही ह्या टुर्नामेंटची वाट बघत होतो की आम्हाला इकडे खेळायचं आहे आणि ती संधी आज भेटले. त्या वतीने आम्ही एकविरा टीमकडून DCC नवापूर संघाचे खूप खूप आभार मानतो. आणि आयोजन बघायला तर खूपच चांगलं आहे. यूट्यूब लाईव्ह वगैरे सर्व खूप बघायला खूप मजा येते. यस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील.
त्या अगोदर दोन्ही संघांसाठी डोकरादेव क्रिकेट क्लब या संघाकडून नवापूर ग्रामस्थांकडून एक संदेश दिला जातोय की खाओ हेल्दी आणि रहो हेल्दी, आणि त्यासाठी आमचा ध्येय आणि आदर्श हे तुमच्या दिशेनं हे फूड बास्केट घेऊन येत आहेत. एक युनिक संकल्पना, खऱ्या अर्थानं जितक्या देता येईल तितक्या देण्याचं काम आज नवापूर ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण पाहतो. अशी ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना जास्त वेळ न घेता आपण चेंज करून आपापल्या पोझिशनमध्ये या. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजे मयूरला. सगळ्या डोळ्याच्या राधाबाई, तू मागाचार शोभा देई. आंघोळ केसाच्या गोदाताई, तुम्ही केसारी वापरा बाई. टाकमका भागतील साऱ्या जणी, कुंकू घ्या कोणी कालमणी. दातात दात मन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी कालमणी. बाई सुया घे ग दाबन घे, बाई सुया घे ग दाबन घे. चला या चला. जीव लावीचा जसा सोन्याला, जसा बायानो काया मनाला. अगं आपल्या धनाला, खाली होतं बारा गण्याला. सावित्री अग रुक्मिणी, कुंकू घ्या कोणी कालमणी. दातात दात मन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी कालमणी. बाई सुया घे ग. टीम प्लेयर्स प्लीज विनंती असेल, आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत. आयोजकांची रिक्वेस्ट आहे सिद्धू, प्लीज वेळ जास्त होतोय. आपण पोझिशन मध्ये त्वरित या. नारंगी संघ आपण आपले बॅटर पाठवा. हॅलो हॅलो कौस्तुभजी मेहर साहेब. चला मैदानाच्या आतमध्ये अजून एक सामना आपल्या भेटीला येते. UN प्लेयर्स समोर एकविरा नारंगी. बिग बॅटल, जिकडे टॉस जिंकला होता UN प्लेयर्स या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय एकविरा नारंगी या संघाला. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जाते. एका बाजूला आहे चेतन पाटील आणि अक्षय पाटील. UN11 प्लेयर्स. UN प्लेयर्स या संघाने टॉस जिंकून UN प्लेयर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. एकविरा नारंगी या संघाला या ग्रुप मधील दुसरी मॅच जी आपल्या भेटीला येते. एक्स्ट्रा खेळाडू पाठवा UN प्लेयर्स.
आपला अतिरिक्त खेळाडू पटवानी नारंगी आपला सुद्धा प्लीज चला लवकर घाई करा. चला ऑल सेट सलामीरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चेतन आणि अक्षय पाटील ही पाटील बंधूंची जोडी आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. मनीष ऑल सेट रेडी होते. पहिला बॉल मनीष समोर चेतन. पहिलाच बॉल टॅप केले चेंडूला, कट केले, दिशा दिली गेले, भरपूर गोष्टी पहिल्याच चेंडूवर आणि सिंगल येत असताना इनिंगला झाले सुरुवात. आई ऐकूया नारंगी संघासमोर UN प्लेयर्स. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरी मॅच आजच्या दिवसातील जिकडे टॉस जिंकून UN प्लेयर्स या संघाने बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. आई ऐकूया नारंगी या संघाला 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मनीष बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान. येते पुन्हा एकदा सिंगल. पहिल्या 2 मध्ये 2 या आतापर्यंत सुरुवात आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 ताटामांडात येणारी स्पर्धा या नवापूर नगरीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केलं चेंडूला, पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. पहिल्या 3 मध्ये 3. आई एक नारंगीने सुद्धा शानदार दमदार सुरुवात केली या हंगामामध्ये 2 स्पर्धा खेळत असताना आणि त्यांच्या अगेन्स्ट UN प्लेयर्सने सुद्धा तितकाच प्रभाव सोडलाय. चार चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 4 धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुटवर जाऊन पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह केलं. सिंगल साठी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू क्षेत्रक्षमध्ये पुन्हा बदल केला जातोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन जे मैदानामध्ये असल्या कारणानं मोठा फटका ऑन साईडला. खूप चांगली फिल्डिंग, बॅकअप सुद्धा तितकाच चांगला होता आणि अखेरकार 1 धाव कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपलकावरती आहेत. एक धून ऐकूया, डीजे मयूरला ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. एक बिरा माऊली कृपेची सावली पावन झाली तू भक्ताना, पावन झाली तू भक्ताना, पावली अगदी खोलाना, पावन झाली तू भक्ताना, पावली अगदी खोला. काय जबरदस्त सॉन्ग जे आपल्या भेटीला काय जबरदस्त सॉन्ग जे एकविरा आईचं आपल्या भेटीला आलं होतं. मयूर याच लुकने आई एकविरा ही स्पर्धा मागील वर्षी आपण पाहिली होती आणि या एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये म्हणजे येत्या एप्रिलला 3, 4, 5 रोजी आई एकविरा नारंगी प्रीमियर लीग 2026 जे आपल्या भेटीला येणार आहे. 3 दिवस ते नारंगीच्या मैदानावर, ते नारंगीच्या गावामध्ये येणारी स्पर्धा आपल्या लवकरच भेटीला येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. त्या अगोदर थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. आता या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पाटील नेटवर्कवर. मुन्ना जयस्वाल पुन्हा एकदा बिझी असणार आहेत. बॅट कुठे होती, चेंडू कधी लागला, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्या अगोदर पॉवर प्ले घेतला गेला. पहिल्या षटकामध्ये आपण 6 धावा बघितल्या आणि शिवकुमार त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येत असताना ऍक्शन रिप्ले आमच्या मुख्य स्क्रीनवर. येस, फलंदाज बाद आणि अक्षय पाटीलला मतदान करावं लागलंय. पहिला विकेटचं बटन गॉन. थँक्यू. अनिकेत पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले. ओ फटका हवेत केलाय. इतक्या स्लो खेळत असताना सुद्धा चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. चेतनला सुद्धा अक्षयच्या पाठोपाठ मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचं बटन गॉन.
नवीन फलंदाज हितेश पहा लगातार 2 विकेट आल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर जनरेट पूर्णपणे केलंय. ओ विट हाय जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे, येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त सुरुवात आहे UN प्लेयर्स या संघाकडून. पूर्णपणे त्या दबामध्ये आणून ठेवलंय. पॉवर जनरेट केलंय पॉवरफुल आतापर्यंत शिवकुमारने 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 7 वर 2. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत IAकर नारंगीचा संघ थोडासा बदल केला गेलाय आणि आता बदल करत असताना बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. शिवकुमार काय जबरदस्त बॉलिंग आहे पहा. 4 चेंडूमध्ये 1च धाव आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आली. या षटकामध्ये ऑन साईडला खेळत असताना चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी पाठवलंय. 8 धाबा धावपल करतेत पहा. इकडून या मैदानावर खेळत असताना तुम्हाला किमान 30 प्लस धावा करणं गरजेचं आहे. त्याहून कमी केल्या तर तुमचा बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळता, ज्या प्रकारचं षटक आतापर्यंत शिवकुमारने हाताळलंय पहा. फक्त 3 धावांचं षटक, 2 महत्वाचे गडी बाद केल्यात आणि पॉवर प्ले संपला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 वर 2 ही आतापर्यंत सुरुवात आहे IAकर नारंगी या संघाची. 1-2 ऐकूया आणि लगेचच बोलूया. थँक्यू डीजे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नबाने येण्याने गोलंदाज समीर विचारे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत तो अटॅक करावा लागणार आहे. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आहे. हितेश सुद्धा आहेत. पहिला बॉल समीर. हो पहिलाच बॉल यष्ट्यांवर लागला परंतु बेल्स नाही पडल्या. पहा इतका सुरेख चेंडू होता. ऍक्शन रिप्ले पहा. त्यानंतर चेंडू कुठे उडाला ते सुद्धा पहा. ऍक्शन रिप्ले दाखवा आमच्या मुख्य स्क्रीनवर. पाहूया कशा प्रकारचा तो चेंडू होता. नेक्स्ट बॉल समीर. हो यावेळी कट केले चेंडूला आणि पाठीमागे खेळत असताना सिंगल येते पहा. 11 धाबा धावपल करतात पहा. अजून एकही चौकार आलेला नाहीये. सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. खूप मोठी जबाबदारी हितेश आणि अनिकेतच्या खांद्यावर आहे आणि त्या जबाबदारीला पार पाडत असताना कशा प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. यावेळेला फेकी झाली होती. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने होती. त्या कारणानं 1 धावपल करते येते. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 12 धाबा धावपल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. ओ बॅकफुटर जात असताना चेंडू राहिला खाली. यष्ट्या वाकवल्या. फलंदाज बाद गॉन. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. थँक्यू. खूप चांगलं गीत. पहिल्या मॅच पासून आतापर्यंत खूप चांगलं गीत वाजवत आहेत ठिसे मयूर. नव्याने फलंदाज. पहिलाच बॉल कट केलाय चेंडूला. यश आल्यात आणि यशने येताच पहिल्याच चेंडूवर आणले सिंगल. जिकडे 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय.
13 धाबा धावपलकरती आहेत. 13 वर 3. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बॅकफुटर जाण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा थोडासा हवेत होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. षटक संपले. तिसरं. 13 धाबा धावपलकरती. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया. आई माझी सत्वाची काय माझी केलंबा 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 माऊली नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची. काय जबरदस्त सॉन्ग वाजवतात. मॅच चालू झाल्यापासून आतापर्यंत एकविराईच्या प्रत्येक क्षणाला आठवण आली. हो पहिलाच बॉल विशाल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. ऑफिशियल पंच गंभीर सर आणि त्यांच्या सोबतीनं विवेक पाटील सर ही एवन जोडी ज्यांनी गुरुवारपासून काय जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी केली. नो प्लस 1 अशा तब्बल 2 धाबा आल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पहा आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येणार आहेत. किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे आणि किती धावांचा टार्गेट सेट करायचं आहे. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. बॅटची एच लागून पाठीमागे चेंडू निघून गेलाय सिंगल साठी. 17 धावा धावपलकरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. आता येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे कारण धावा किती धावपलकरती येणार आहेत. 28 येणार की 30 येणार आहेत की त्याहून कमी. 1-7 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3.1 ओव्हर. विशाल सिंग पुन्हा नो. सिंगल येते. सॉरी नो नव्हता आणि त्या सिंगल मुले धावसंख्या धावपलकरती 1 धाव. 18 धावा धावपलकरती आहेत. नेक्स्ट बॉल समोर टॅप केले चेंडूला. सिद्धांत चेंडू खाली येतोय फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव धावपलकरती. ते 19 धावा धावपलकरती आहेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. नेक्स्ट बॉल विशाल फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केले चेंडूला. यश 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 सुद्धा आता रनआउटच्या रूपाने बाद होतोय. 4थ्या विकेटचं पतन गॉन. माझ्या आईचा उत्सव भरतोय भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला. सारा गाव लोक जमून येतोय आईच्या देवळाला देवळाला आईच्या देवळाला. आई माझी हिरवी हिरवी थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश आल्यात. ओ क्लीन बोल्ड. हितेशला सुद्धा आता यशच्या पाठोपाठ जावं लागलंय. 5वा जवळपास विकेट बाद झाला 19 धावांवर. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत आई एकविरा नारंगी या संघाचा. नाही कौस्तुभजी नक्कीच ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. समीर विचारी असेल अगदी हातभर वळण घेतोय त्याचा चेंडू. त्यानंतर विशाल सिंग असेल ही धार आहे. खऱ्या अर्थानं प्लेयर्स संघाची ही ताकद आहे आणि ती ताकद आतापर्यंत प्रचंड मोठा अनुभव आहे. 1 ते 2 खेळाडू आपण रोहित गार्डी सारखा 1 ते 2 खेळाडू सोडले तर प्रचंड मोठा अनुभव आहे. एक्सपिरियन्स आहे आणि तो संघ आतापर्यंत मैदानामध्ये एकीकडे दुसरीकडे यंग टॅलेंट आहे. परंतु हा येणारा खेळाडू प्रकाश पाटील जसा येतोय तसा आता परताळतोय. अनुभव होता परंतु त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ धावफलकावर फक्त आणि फक्त 19 आहेत. 20 धाब्यांचं आव्हान धावफलकावर असेल. जास्त वेळ न घेता आई एकविरा नारंगी संघ आपण देखील मैदानात त्वरित ताबा घ्यायचंय. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजे मयूर भोईरला. तुझा केला धावलाई रे हे देवा माझे देवा
देवाचा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा देवा डीजे डोकरा देवाचा जागर मांडलाय. आणि मे महिन्यात दरवर्षी आपण मयूरजी आपण पाहायला गेलं तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तो डोकरा देवाचा जागर खऱ्या अर्थानं नवापूर गावाचं ग्रामदैवत, नवापूर गावाचं कुळदैवत, नवापूर गावाचा संकट मोचक, मग तो वरिष्ठ असेल, यंग असेल आणि बाळक असतील, प्रत्येकाच्या हृदयावर खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवणारा आमचं गावाचं कुलदैवत अर्थातच डोकरादेव महाराज आणि त्यांच्या नावानं हा संपूर्ण आता नवापूर गावाचा तो संघ सातत्यानं आपण डीसीसी अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो संघ नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आपण पाहतोय. संपूर्णतः गावाची ही स्पर्धा तुर्ताच मॅचच्या दिशेने येणारी 24-24 मध्ये एक माफक आव्हान धाफकावर बनवायचं आहे. मयूर मेहर आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आणि सहर्ष स्वागत करतो. आपण देखील मंचावरून आसन असतावा. सलामीवर बॅटर, दुसरीकडे प्रकाश पाटील मॅन फ्रॉम नारंगी. या खेळाडूंना अनेक वर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा त्या अर्थानं पावसाळे क्रिकेटचे पाहिल्यात. तो आता दुसरीकडे दोन बॅटर लेफ्ट राईट पोझिशन खेळला गेलेला फटका. दोन मध्ये 2 धावा धापकावर कौस्तुभजी मेहर. नक्कीच तुमचा देखील उल्लेख करावा तितक्याच हवी आहे, कारण 502 दिवस नॉनस्टॉप समालोचक करणं तितक्याच सोपं, परंतु नवा गावाचं ते प्रेम आहे. डीसीसी संघासोबत कौस्तुभचं एक वेगळं नातं आहे आणि त्या कारणास्तव कौस्तुभ संपूर्णतः नवापूर ग्रामस्थांच्या वतीने डोकरादेव क्रिकेट क्लब वतीने आपला धन्यवाद करावा तितके कमी आहे. कौस्तुभजी आमच्या सोबतीने पुन्हा एकदा कौस्तुभजी जोडले. मधून पहा पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धावफल करतात. पहा पहिल्या 2 मॅच मध्ये आतापर्यंत काय घडले. पहिल्या इनिंग मध्ये धावा तितक्या बनत नाही, सर्वात अडचणीची बाब राहिली गेली. आता या अडचणीमधून तुम्हाला हाय व्होल्टेज मॅचेस करायचे आहेत. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुम्हाला तो प्रयत्न करावा लागणार आहे. तुम्हाला त्या बॉलिंग अटॅक, स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक झोन कडे जावं लागणार आहे. पहिल्या 5 मध्ये 5 ही आतापर्यंत सुरुवात आहे. पाठीमागे हलक्यात सन्मान दिलाय पुन्हा चेंडूला. सिंगल साठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाठलाग आहे 20 धावांचा. 6 धावा दाखल करते आहेत UN प्लेयर्स या संघाच्या. मांडलाय रे देवाचा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे. हा वारंवार क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतायत. आता त्या चला पॉवर प्ले जे षटक आहे आणि पॉवर जनरेट करण्यासाठी 2 सलामीर बॅटर तयार आहेत. समोर प्रत्युत्तर अक्षय पाटील देतील का, यावर सर्वांच्या नजरा. ऑल साइड पॉवर प्ले घेतला गेलाय. पहिला बॉल. येस, नक्कीच पॉवर प्लेचं षटक समोर अक्षय पाटील आहे. अक्षय पाटील उद्याच्या दिवसामध्ये अक्षयला देखील आपण पाहणार आहोत. प्रेक्षणीय सामना अर्थातच पूर्व विपक्ष पश्चिम आणि त्यातील ती ज्या वेळेला मॅच सुरू होईल त्यावेळेला एक वेगळं वातावरण असेल. एक क्रिकेटमय वातावरण नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळेल. मॅचच्या दिवशी खेळला जातोय. धावफलकावर आपण पाहतोय, परंतु प्रत्येकाची मोठी मेहनत आणि त्यांचा देखील नामोल्लेखन करणं तितक्याच गरजेचं आहे. सिद्धांत वारंग आहे. पाठचा हंगाम सीझन 1 डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित ती स्पर्धा आपण पाहिली आणि त्यामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सिद्धांत वारंग आहे. दुसरीकडे मनीष विश्वकर्मा आहे. टॅपच्या साह्यानं सहज आणि सोप्यारित्या त्या धावा या धावफलकामध्ये येत आहेत, परंतु प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत त्यामध्ये नक्कीच उल्लेख करावासा वाटतोय. महाराष्ट्र पोलीस दलातील एक असं व्यक्ती खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी प्रचंड मोठी मेहनत, आर्थिक मदत असेल, अगदी ग्राउंड मध्ये झाडू मारण्यापासून खेळपट्टीवर आपण पाहायला गेलं प्रत्येक गोष्टीमध्ये हितेश दादा होळकर त्यांची प्रचंड मोठी मेहनत. त्यानंतर मिथुनजी तांडेल साहेब असतील, धीरज तांडेल असतील,
राजेश वैती असेल, त्याची देखील तितकीच मोठी मदत आहे. धर्मेंद्र पाटील अर्थातच धर्म्या मामा, त्यांच्याकडून देखील आपण पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीची जेवणाची व्यवस्था, प्रत्येक गोष्टीत डीसीसी संघाचं खऱ्या अर्थानं मी म्हणेन एक पाठीराख आहे. प्रत्येकाची मोठी मेहनत आहे. त्यांचं देखील आम्ही नामोल्लेखन करणार आहोत. तुर्तास आमच्या सोबतीनं कौस्तुभ पुन्हा एकदा जोडले जातील. आगरी कोळी म्हटलं तर संपूर्णतः तो माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं ह्या आगरी कोळी समाजाकडे पाहिलं जात आहे. आणि नवापूर नगरी म्हटलं तर संपूर्णतः तो कोळी समाज. आणि नवापूर नगरीमध्ये आलं तर निसर्गाने सजलेलं आणि थटलेलं असं गाव अर्थातच नवापूर. अनेक कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रात उल्लेख करावा तितक्या कमी आहे. कौस्तुभजी, आपण देखील नवापूर नगरीतले आहेत. अनेक आज वसई तालुका अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्यामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर समालोचक ह्याच नवापूर नगरीतील अनेक मोठमोठे खेळाडू आपण पाहतात. अनेक खो खो पट्टू असतील, कबड्डीपट्टू असतील, अनेक ऍथलीट पट्टू असतील, अनेक कलाकार, कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आज नवापूर नगरीचं एक वेगळं नाव आहे. आणि अंडरआर्म क्रिकेट आपण पाहायला गेलं तर विरार क्रिकेट असोसिएशन, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशन मध्ये तब्बल नवापूर नगरीतून 8 संघ खेळतात. ही खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ह्या सर्व गोष्टी का शक्य झाला तर त्याचं संपूर्णतः श्रेय जातं आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनला. ज्या वेळेला असोसिएशन आली आणि असोसिएशन मधून आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक वेगळं शिस्त लावण्याचं काम केलं जातं. म्हणजे 7 ते 8 वर्ष अगोदरच आपण स्पर्धेंचं ग्राफ पाहायला गेलं ना कौस्तुभजी, तर स्पर्धा खऱ्या अर्थानं मध्येतून रद्द व्हायच्या किंवा नॉकआउट स्पर्धा. पहिला सामना खेळला तर संपूर्णतः रात्रभर जागरण करून मग दुसरा राऊंड व्हायचा. अशा अर्नाळा विभागातील अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरात ह्याच अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात होती. द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकले ह्याच अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात होती. चर्चा करणार आहोत तुर्तास सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम प्लेयर्स. चला 2 विनर संघ आपण यायचे. JSR विपक्ष टीम प्लेयर्स. आणि मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय राजेशजी वैती साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. राजेशजी वैती साहेब आपण या. 2 संघ एकीकडे JSR विपक्ष टीम प्लेयर्स. सौरभ थोडीशी घाई करा मित्रांनो, वेळ होतोय. आज बरेच सामने खेळवायचे आहेत आयोजकांना. थोडं आपल्याला देखील अशी खऱ्या अर्थाने ही फाईट आहे. आपण पाहायला गेलं तर सौरभ आणि त्यांची वेगळ्या नातं आहे. जवळ 5 ते 6 वर्षाच्या संघामध्ये खेळत असताना आपण सौरभ विश्वकर्माला पाहिलंय. दुसरीकडे मनीष विश्वकर्मा आहे तुर्तास प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. आणि त्या दिवसात आपण वैद्य
सो केतन आपण या केतन आणि त्यानंतर मनीष